भारतीय विशेष करून हिंदू अध्यात्म शास्त्राचा जो मुख्य भाग आहे एक तो आहे भक्तियोग. त्याच्यामध्ये अशा प्रकारचा पुरावा न वागता श्रद्धा ठेवण्याला मोठा बळ दिलेला आहे त्याच्यामध्ये. तर ह्या भक्तियोगाच्या संकल्पनेला जर काही मोठ्या संख्येने त्या धर्माला मानणारे लोक शरण जात असतील, इतर धर्मावर आपण येऊच, पण त्या धर्माला मानणारे लोक शरण जात असतील, तर त्याच्यावर तुम्ही काय उत्तर देता? नाही, त्याच्यावरचं माझं उत्तर अगदी सोपं आहे की भक्तियोगाला मानणारे लोक हे एखाद्या बाबाच्याकडे जातात. एका कॉलेजमध्ये भाषण देताना मला एक बाई असं म्हणाली की सकाळी उठल्यानंतर मी अर्धा तास देवाच्या समोर हात जोडून बसते आणि मला खूप खूप बरं वाटतं, याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे का? मी म्हटलं याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही आहे. मला सकाळी योगासनं केल्यावर बरं वाटतं, तुम्हाला सकाळी फिरायला गेल्यावर बरं वाटतं, आणखी कुणाला सकाळी गाणं म्हटल्यानंतर बरं वाटतं, तुम्हाला हात जोडल्यानंतर बरं वाटतं. हा एक भाग. पण जर या देशाच्या भक्तिपरंपरेमध्ये हे असेल तर मग या देशाच्या घटनेमध्ये जाणीवपूर्वक काय घातलं तेही बघायला पाहिजे. या देशाच्या घटनेमध्ये जसे नागरिकांचे हक्क घातले तसे आवर्जून घटना दुरुस्ती करून नागरिकांची कर्तव्य घातली. त्यातलं एक महत्त्वाचं कर्तव्य असं आहे की इट इज अ ड्युटी ऑफ एव्हरी इंडियन सिटिझन टू प्रमोट सायंटिफिक टेम्परामेंट, स्पिरिट ऑफ इन्क्वायरी अँड ह्युमॅनिझम. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे सायंटिफिक टेम्परामेंट, स्पिरिट ऑफ इन्क्वायरी म्हणजे शोधक बुद्धी, ह्युमॅनिझम म्हणजे मानवतावाद. याचा विचार प्रसार आणि अंगीकार करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं घटनादत्त कर्तव्य आहे. नंबर एक. नंबर दोन, जे नवं शैक्षणिक धोरण 1987 साली या देशात आलं, त्या शैक्षणिक धोरणामधला महत्त्वाचा गाभा घटक वैज्ञानिक मनोभावाची निर्मिती आहे. आत्ता महाराष्ट्रामध्ये जे मूल्य शिक्षण युतीने चालू केलं, युती सरकारने या सरकारने चालू ठेवलं आहे, त्या मूल्य शिक्षणातलं एक महत्त्वाचं मूल्य वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. म्हणजे या देशामध्ये एका बाजूला एक परंपरेने भक्तिभावाची कल्पना आहे आणि या देशामध्ये दुसऱ्या बाजूला घटना, शैक्षणिक धोरण, मूल्य शिक्षण याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा समावेश आहे. म्हणून तर आमची चळवळ गरजेची आहे आणि अवघड आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी घटना दिली या देशाला त्यावेळी असं म्हणले होते की मी या देशाला घटना देतोय, पण आजपासून हा देश एका अंतर्विरोधात प्रवेश करतोय. की मी पुस्तकाच्या पानावर समता लिहिली आहे, वास्तवात आर्थिक आणि सामाजिक विषमता आहे. तसं या देशाच्या घटनेत वैज्ञानिक दृष्टिकोन लिहिला आहे आणि या देशाच्या परंपरेमध्ये भक्तिभावाने पाया पडणं लिहिलं आहे.